भक्त आहे, गुरुबंधू आहे, शिकलेले. बाबा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले जनार्दन स्वामीचे अनुभव सांगा. खूप आग्रह 2-3 अनुष्ठानामध्ये बऱ्याच लोकांनी केला. अरे बाबा त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याविषयी येईल थोडं वर्णन, तर ते बरोबर नाही, स्वतःची स्तुती करण्यासारखं होईल ते. पण आमच्यासाठी आता सेवा असल्यावर काय म्हणालो, अहम भक्त पराधीन. भगवंताचं वचन आहे की मी भक्ताच्या अधीन आहे. तसं भक्ताच्या अधीन देव आहे तर आपण माणूस आहे. म्हणून अक्षय तृतीया अनुष्ठानाच्या वेळेस विद्यार्थी अवस्था, त्यानंतर संन्यास घेतल्याची अवस्था आणि प्रत्यक्ष या ठिकाणी 78 सालापासून आलो होता, 43 वर्षापासून. नंतर जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणानंतर आलेले काही अनुभव, त्यांचं वर्णन करा. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं, बऱ्याच भक्तांनी सांगितलं. म्हणून एक अंक, एक विद्यार्थी अवस्थेतलं आणि याच्या पुढचं आहे मंगेश भाऊनं टेप केलं आहे. भावाजींची तब्येत वेरूळ बिघडली, आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो. इथलचा यज्ञ झाला, बाबाजी वेरूळला आले, तर इथलच्या यज्ञामध्ये थोडं विपरीत घडलं. एक शिष्याने बाबाजीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले. काय महाराज सगळ्याला मी सांगितलं, तुका म्हणे घोटी विष अमृत देवासाठी हे विष घोटा लागतं. सगळ्यात वाईट विष कोणतं असेल तर लौकिकाचं आहे. तुमचे अप्रत्यक्ष झाले, तुम्ही असं म्हणतो की अपमानापेक्षा मरण बरं आहे की नाही तुमची मान. पहा तुम्ही, मुलींनी काहीतरी दुसरं इंटरकास्ट मॅरेज केलं तर वडील म्हणतो आता मला मारायचं, विष पिलात, कोणाला अटॅक येतो, विषच नाही तर काय अपमान झाला. कोणचा असो, मुलगा असो मुलगी असो, तुम्ही पिता असो पत्नी असो, कोणाचं जरी मरणाला कारण अपमानच आहे, घोट आहे, विष आहे. ते विष तरी खाल्ल्यानंतर एखाद्या वेळेस अय आता नवरा बायकोचे भांडणं झाले, विष पिला, सकाळी उठून बस रात्री विष पिलं, रात्री विष पिलो, मेलो नाही, या पेढे वाटायला लागलं. अहो बरं झालं तुम्ही पेढा दिला, त्यानं अर्धा पेढा त्याच्या तोंडात घातला आणि त्या पेढ्यामध्ये विष होतं, ते विष खाऊन मेला, पेढे खाऊन मेला. विष नाही मिळालं, विषसुद्धा डुप्लिकेट यायला लागलं. म्हणून देव तो का म्हणे घोटी विष अमृत देवासाठी. विपरीत झालं. मग जनार्दन स्वामींनी सांगितलं की बाबा आता ना बाबाचं काही खरं नाही. असं बाबाजी परत वेळेस म्हणायचे. म्हणलं बाबाजी असं नका करू. आम्ही 5-6 लोक 6 लोक होतो. तर पूर्वीचं नाव मधुबाबाचं नाव, आमचं दोघांचं नाव मधू होतं, शांतिगिरी महाराजचं नाव बाबू होतं. आणखीन एक बापू म्हणून महेशगिरी महेशगिरी, त्यांचं एक शंकरगिरी, महेश आणि शंकर. म्हणे आता असं करतो, तुम्हाला दीक्षा देतो, पुढं तुम्हाला आणि जगानं मान्य झालं पाहिजे की जनार्दन स्वामीचे शिष्य. असे 5 लोकांना आम्हाला दीक्षा दिली. नंतर इथं आले तब्येत बिघडली तर आणि पंढरी बाबाला दीक्षा दिली. अशा 6 लोकांना. जसं जनार्दन स्वामींना त्यांचे गुरुदेव भगवान श्री गोरक्षिती नागाबाबांनी दीक्षा दिली, धुनी पेटवली, कोळकर सरांना माहिती आहे. मग त्यांनी फोटोग्राफर आणला. त्यावेळेस काय ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते महाराज. मग प्रत्येकाला अनुग्रह देताना फोटो आहे, प्रत्येकाच्या देवाच्या दारामध्ये भिक्षा मागताना हातामध्ये खपरा घेऊन, म्हणजेच लाकडाचं पात्र घेऊन भिक्षा मागायचं. असं 5 प्रकारचे संस्कार सद्गुरू जनार्दन स्वामींनी वेरूळच्या कुटियात केले. साक्षी 6 लोकांना. कर्मधर्म संयोगानं, आचारविचार संपन्न, सगळ्याला फलाहार, सगळं आचारविचार समजून सांगितलं. मग बाबाजी इथं आले. तर त्यावेळेस परत इथून बरं होऊन तिकडे गेले तर आम्हाला प्रत्येकाला सेवा वाटून दिली. कोणी शेतीचं काम करा, कोणी काय करा, कोणी हिशोब टिशोब पहा. शांतिगिरी महाराज म्हणजे त्यांचं नाव बाबू होतं. मग आमच्या लोकांचे नाव बदलून जातात संन्यास घेतल्यानंतर. शांतिगिरी महाराजाचं नाव बाबाजीने शांतिगिरी ठेवलं, त्यांचं नाव बाबू होतं. हा मग दोघं मधू होतं तर म्हणे यांचं नाव माधवगिरी ठेवा आणि यांचं नाव मधुगिरीच राहू द्या. एक शंकरगिरी होतं, त्यांचं नाव शंकरच होतं, शंकरगिरी ठेवलं. महेशगिरीच बाबाचं नाव महेश होतं, त्यांचं महेशगिरी. असे 5 लोकांना आम्हाला तिथं दीक्षा दिली. नंतर या ठिकाणी आले. इथं पंढरी बाबा होते. म्हणे इथं आल्यानंतर बाबाजीला थोडं बरं वाटायला लागलं. मग हसत खेळत थोडंसं
आणि याला दीक्षा द्यायचं राहिलं पंढरी बाबाला, तर म्हणे इथं परत होम पेटावला. म्हणे बाबाजी यांचं नाव, त्यांना उद्योग प्रिय होता. मग असं खेळायचं निमित्त म्हणून बाबाजी यांचं नाव उद्योगगिरी ठेवा. बाबाजी हसायला लागले, नको म्हणे बाबा उद्योगगिरी नाही, त्यांचं नाव तो खूप काम करतो बाबा, तो कैलासगिरी म्हणून नाव ठेवलं बाबाजी. नंतर आखाड्यानं पूर्णगिरी ठेवलं, बाबाजींनी कैलासगिरी ठेवलं त्यांचं नाव. कर्मधोरण सोयगानं द्या हो. हे शंकरगिरी महाराज होते, त्यांनी संन्यास धर्म सोडून दिला. फार त्रास सहन केला त्या लेकरांनी. कोण त्रास दिला त्यांनी सांगत मी तुम्हाला. आणि म्हणून त्यांनी संन्यास धर्म सोडून दिला. नंतर महेशगिरी महाराजांचं महानिर्वाण झालं पहिल्यांदा. नंतर पूर्णगिरी महाराजांचं महानिर्वाण झालं. नंतर मधुगिरी महाराजांचं निर्वाण झालं. आणि चार मार्गाला निघून गेल्यानंतर आता 2च राहिले. नंतर बाबाजींनी आमचे 6 लोक आणि परत 7 लोक असे 13 लोकाला आणि कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला दीक्षा दिली. पंचसंस्कार म्हणतात. जसं तुमच्याकडं आता लग्नाचा संस्कार 2.5 तासाचा आहे. अंत्येष्टीसुद्धा 2-2.5 तास लागतात जर केलं जर शास्त्राप्रमाणे. तस्मा शास्त्रम प्रमाणम, ते कार्याकार्य तो व्यवस्थित हो. कोणी उठान, कोणी संन्यास घ्यावा, भगवे वस्त्र घाला, नाही नाही, त्याची विशिष्ट प्रकारची विधी द्यावं. आणि म्हणून हे 13 लोकांना मग बाबाजीने सांगितलं की भाऊ असे आरोप करतात लोक. अरे बाबा तुमच्या बाबाजीवरच नाही, महात्मा गांधी वृद्धावस्थेमध्ये ज्यावेळेस सभेला जायचे तर 2 तरुण मुली त्यांच्या नातीसारखे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून जायचे. चालायला त्रास होतो, झोक जायचे, उपोषण करायचे ना, 10-10 दिवस 15-15 दिवस उपोषण करायचे. करतात कोणी आता. आणि म्हणून ग्लानी यायचे तर ते दोन्ही मुलींच्या पाठीवर हात ठेवून जायचं. लोकांना आरोप केला यांना वृद्धावस्थेमध्ये लोकांच्या तोंडाला काय हात आहे महाराज. पण महात्माजींनी आपल्या खांद्यावर हात ठेवला, त्या मुलीला किती समाधान आहे. गांधीजीला सांगितलं की बाबा लोक असे म्हणतात गांधीजी, म्हणू द्या म्हणतात. त्या मुलीला समाधान वाटतं ना, ते माझ्या नातीसारखे आहे, माझ्या हातावर माझ्या खांद्यावर आणि गांधीजीचा हात आहे, त्यांना पूर्ण आयुष्यात किती मोठं समाधान राहील. जाऊ द्या, त्यांच्या अपवादाला काय घेऊन बसलं, काय विचार आहे मनात. म्हणून ते महात्मा आहे महाराज. एखादा म्हणला जाऊ दे उद्यापासून तुम्ही यायचं नाही सेवेला, म्हणलं असतं एखादं. जनार्दन स्वामी सांगितलं जाऊ दे करू दे. काही लोकांनी सांगितलं की आम्ही त्याला असं करू, आम्ही त्याला तसं करू. भक्त मंडळाने सांगितलं नाही नाही एड्या हो, तुम्हाला कळतं काही. आईच्या मांडीवर मुलगानं शी केली तर आई मांडी कापती का? काय वाक्य महाराज, अंगाला काटा येतो, रडू पण येतं, रडू पण येतं की काय विचार आहे. आईच्या मांडीवर मुलांनी शी केली तर आई मांडी कापते का पोरा हो. जाऊ द्या, त्याचा धर्म त्याच्यापाशी. चांगलं बाबाजी सेवेधारीच होता खूप. नावसुद्धा घेणं योग्य वाटत नाही या लोकांना, माहिती आहे जुन्या लोकांना. आणि म्हणून सांगितलं की बाबा आता संन्याशाने सेवा करायची माझी, म्हणून या देहाला द्या हो. आणि 2 महिने जवळपास 2-4 महिने फक्त जनार्दन स्वामीने आपण रात्रभर आणि कुट्यात बाबाजीला इकडच्या कानीवर सुद्धा होता येत नव्हतं. लघवीचा त्रास होता त्यावेळेस, काही कॅथेटर नव्हतं लावलेलं आणि तांब्या असायचं, थेंब थेंब लघवी व्हायची. महाराज ब्रह्मचारी लोकांना हा त्रास होतोच, सांगू नये असं. बाबा का बरं कोमडलेले दिसतात. मग आपल्या जवळचे होते गारवंटे साहेब, ते पण गेले. त्यांनी सांगितलं बाबाजी यांना खूप त्रास आहे लघवीचा, लघवीतून रक्त येऊन राहिलं. म्हणजे उन्हाळ्यात आपण धान्य गोळा करायचो ना चैत्र महिन्यामध्ये. अरे बाबा दारवंटे हा त्रास ब्रह्मचार्याला राहतोच, मला किती त्रास आहे त्यांना माहिती, ती माझी सेवा करतात. थेंब थेंब लगी व्हायची, तांब्या ठेवायचं, खाली पडू द्यायची नाही, कपड्यावर पडू द्यायची नाही, इकडचे तिकडं करायचं. फार दक्षता आहे भाऊ याच्यामध्ये. असं तसं एका प्रवचन बाबाजीने स्तुती केली, माझं बाबाचं फार दक्षता आहे, मला थोडं कणलं तरी ते उठतात. आता विद्यार्थीचा अवस्था आहे महाराज, थोडंसं बाबाजीने चांगलं म्हणलं. दुसरं 2-3 दिवस झाले, माझा बाबा उठा, माझा बाबा उठा, मला इकडं करा तिकडं, 1 नाही 2 नाही, अशी झोप लागून गेली. पाय तडतड करता येतं, काय करावं,
पाय रात्रभर पाय दाबावं लागायचं, त्यावर थोडीच वाट झोप लागायची बाबाजी. झोपे जागच आली नाही, आवाज देऊन सुद्धा. स्वतः बाबाजीला उठता येत नव्हतं, पण कशी काय उठले देव जाणे. उठले, उशाला कपडे होते त्यांनी स्वतःच्याच हातानं पोट्याला कपडे बांधले, कडी लागले कुट्याला. बाबाजीला उठता येत नाही. सकाळी उठल्यानंतर पाहिलं की कपडे बांधले कोण. म्हणलं बाबाजी कोणी बांधले कपडे. मला तू तू उठून उठून मी हैराण झालो. मीच उठलो, पाय तडतड करत कपडे बांधले. मग तेव्हा कळलं की अशी स्तुती केली की खुदा मेहरबान तर गधा पैलवान असं होतं. म्हणून त्यांनी चांगलं म्हणून असं नाही, पण आपलं मानवी स्वभाव आहे. मला मॅन इज अ सेल्फिश माइंड, पण ताई जीव स्वार्थी, म्हणून द्या हो हा अहंकार येतो. आणि ते अशा प्रकारचं जिरून टाकतात. म्हणून ते 4 महिन्याचं सेवेचं फळ महाराज काय सांगायला पाहिजे. स्वर्गी जे ते अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोके व्हावा जन्मामय, का लिहिलं तुकाराम महाराज. अशा प्रकारच्या महापुरुषाच्या सेवेमध्ये स्वर्ग सुखापेक्षाही जास्त सुख आहे. म्हणून स्वर्गी ते अमर इच्छिता ते देवा. अशा महापुरुषांच्या सेवेसाठी जर वर्ष आयुष्य खर्च झालं ते स्वर्गातल्या सुखापेक्षा जास्त आहे. जय जनार्दन.